पण नाही व्हायला पाहिजे. काही असेल तो प्रॉब्लेम सांगा म्हटलं. त्यांनी एक काढलं. ते काय होतं, कलरचा कागद होता. ते बरोबर बांधलेलं होतं लाल दोऱ्याने, मस्तपैकी चौकनी केलेलं होतं. आणि त्यांना सांगितलं होतं हे सतत कायमचं खिशात ठेवायचं. जोपर्यंत तुमच्या खिशात आहे तुम्हाला केसाला धक्का लागणार नाही. आता ते सत्संग झाल्यामुळं त्याला थोडंसं हिंमत आली आणि त्यांनी ते दिलं. मी ते पाहिलं. त्याच्यात काय होतं, फोटो होता, देवाचा फोटो, बाकी काही नव्हतं. ते मी अक्षरशः फाडलं, फेकून दिलं. त्याला म्हटलं याचे किती पैसे घेतले. नाही जाऊ द्या म्हणे भाऊ. म्हणजे एका चिठ्ठीचे 1000-500 तर घेतलेच असतील. गळ्यातल्या चिठ्ठ्या काढल्या, फाडल्या, त्याच्यात तर फक्त पेपरचं तुकडा होता. असे कितीतरी मी प्रॅक्टिकली डायरेक्ट याच्यासमोर दाखवलेले आहे. या ज्या गोष्टी आहे या कशाने निर्माण होतात, का निर्माण होतात? अन्यथा ज्ञानामुळं. परमेश्वरावरती आपली निष्ठा नाही आहे आणि आपण अशा कागदांवरती, चिठ्ठ्यांवरती, यंत्रांवर, कितीतरी घरात दरवाजाला यंत्र लावलेले असतात. तुमच्या कोणाच्या घरांमध्ये यंत्र लावलेले सांगा बरं. खरं खरं सांगायचं, कपट नाही करायचं. सुनीलच्या घरात आहे, अजून काळे पाटलांच्या घरात आहे. फक्त यस का नो एवढंच सांगा, बाकी स्पष्टीकरण नाही द्यायचं. अजून नारळ कोणी कोणाच्या घरात बांधलेले? हॉटेलमध्ये बांधलेले. मी आलो तेव्हा